वैशाली ताई बोल ना, तर काय म्हणतो तर वैशाली ताईच करतो फक्त. काय म्हणतो काय नाही सांगतो खरे. वैशाली ताई हो म्हटलं राजेशजीनं, हो म्हणे जाऊ म्हणे आपण म्हणे. गाडी सांगतो म्हणे ते आज, त्याच्या मित्राची गाडी आहे म्हणते, ते गाडी सांगायला जातो म्हणे आज. हो का मोहिनी, बरं झालं बाई हो म्हटलं तर. नाही तर अजून कसं आहे, आपल्याला माणूसही पाहिजे बिचार सोबत. आणि यायले होते भाऊजीले म्हणा लागन ना, मी आता म्हटलंच नाही बिचारे अजून. कसं आहे वैशाली ताई, भाऊजीचं टेन्शन नाही आहे, भाऊजी तर बातच होच म्हणते, नाही नाही म्हणत. हे राजेशजीचंच आहे जरासं. नाही व मोहिनी असं किसं काही नाही आहे, हे मोठे आहे बिचारे, आता तुम्हाला दिसते. हा मलाच माहित आहे कसं आहे ना काय आहे तर. असं आहे का वैशाली ताई, खरंच काय? मला असं वाटलं का नाही भाऊजी असे नाही आहे. बरं ते तर आटपून जाते, होते तर होऊन जाते म्हणा. हाय आता बाई आहे, मामाजी आहे, तेच यायचं काही टेन्शन नाही आहे एवढं. तेले म्हणून घेता येते तेले. आणि का हो परीनं हे सुमित, तेले घेशील का? तेले नाही घेत, राहू द्या ना. तेले कायले नेत बसू आपणच जो एवढे जण. नाहीतरी त्या परीले तर आपल्याला आयतच करून खाऊ घालायला लागते. काय करते ते स्वतःच्या हातानं, आपल्याला फक्त न्याय लागते तिने बावलीसारखी. इकून नेणं तिकून आणणार, राहू द्या गाडीला अडचण फालतू. बरं ठीक आहे ना, आता काय म्हणतो बा तू तुझ्या मनानं. आता पाय ना मग आपल्याला काय काय लागते, सामान काढून ठेवू ना मग. हा आता मी झाडझूड गिरजूड करून घेतो, पोछा लावून घेतो, आणि तोपर्यंत तू काय म्हणते तर कर बाकीचं. काय काय पाहिजे आपल्याला, आपण तिथं स्वयंपाक करू म्हणतात, आपल्याला काही ना काही तर लागन ना बाई सामान. हो वैशाली ताई सामान लागन ना आपल्याला. एखादा गंज लागन, तिखट मीठ तेल. आणि काय काय करू म्हटलं आपण, पोळ्या करू काय, भाजी पोळ्या का भात करू, तिथं मसाले भात. हा हो ताई सांगा ना तुम्ही. माझ्या विचारानं कधी मोहिनी, एका टाइमचे आपण डब्बे घेऊन जा आताचे. मग आता आपण दिवसभर फिरतो कधी तर थकून जातो आपण, आहे की नाही. हातात आपण मस्त नाश्ता गिस्ता जेवण खाऊन करून जाऊ, मग तिथं खातोच आपण काही ना काही. मग तिथं गेल्यावर काय करू आपण, मस्त आपले डब्बे खाऊन घेऊ, आणि मग सकाळी स्वयंपाक करू. जमत नाही काय? असं म्हणता काय वैशाली ताई? ठीक आहे ना मग आता आपल्याला आतासाठी स्वयंपाक करायला लागेल ना, जरासा जास्तच करायला लागेल नाही. आता खाऊन घेऊ, मग तिथं घेऊन जाऊ. हो करून घेऊ ना. तू जाय पीठ गीठ भिजून घे, आणि भाजीचं कापून घे, आणि काय म्हणते वरण गिरण लावून दे जरासं, वरण भात. म्हणजे मग वरण भात आता असला म्हणजे मग पोळ्या जास्त शिल्लक राहते, जास्त पोळ्या नाही करायला लागत. पोळ्या गिड्या घेऊन जाऊ, वरण भात नाही नेऊ. हा वैशाली ताई बरोबर आहे तुमचं, जातो मी पटकन पीठ भिजवतो. पण माहिती आहे वैशाली ताई, आपल्याला ह्या सुमन काकूले आणि पुष्पा काकूले म्हणणार आहे, तर मग त्याला म्हणून येतो ना पहिले, नाही काय? हा तर जा ना मग तू, जाय पहिले म्हणून घेता येईल ते, नाही तर मग त्या तयारीत थोडी राहीन काही. कोणी आपापल्या तयारीत राहत असते, कोणाजवळ वेळेवर पैसे असते नसते, आणि कोणाला काय म्हणते खा प्यायचं करायचं असते, काही असते, कोणते कामं करायचे असते, करून घेते दिवसभरात त्या, नाही काय? जाय त्याला सांगून दे पहिले न्यायचं असेल तर. वैशाली ताई जेवढे 2-4 जण जास्त राहील कधी तेवढी मजा येईल. त्या गण्या बापूजीला म्हणतो, आणि त्याची बायको आहे ना काजल, तिला म्हणतो. सगळेजण सोबत असले तर अजून मजा येते. आणि पुष्पा काकू आणि त्याच्या घरचे ते काकाजी. हो गड्या मोहिनी बरोबर आहे तुझं. आणि मी काय म्हणतो, ती आई गेली कोणी म्हणत होती, आईले बाबाले लय जण असले तर अजूनच मजा येते थोडीशी. झालीच नाही का बाबा अजून तयारी तुमची? हा फक्त काय प्लॅनिंगच चालू आहे काय? कधी करता तयारी, कधी जाता मग? आता बाई चालू आहे ना, आता गाडी गिडी नाही सांगा लागन काय, डब्बा करा लागन जेवासाठी. हो तर मग करा ना लवकर, कधी करता मग? काय रात्री जाता का बाबा तिथं अर्ध्या रात्री? आता बाई नाहीतरी राहीनच आहे ना तिथं मुक्कामी आम्हाला, मग रात्रीपर्यंत गेलं तर काय होते? हा आता बाई तिथं राहीनच आहे तर मग काय टेन्शन आहे. मग तर आपण 4-5 वाजेपर्यंत गेलो तर काही टेन्शनच नाही आहे. हो हे की बरोबर आहे म्हणा, तिथंच राहणं आहे तर मग काही हरकतच नाही आहे. संध्याकाळी जेवणच कर नाही तिथं जाऊन, आणि उद्या मग करता फिरफार. आज काही नका करता. आणि रात्रीनं काय करायचं आहे तर रात्री राहते म्हणते वाटते चालू. हा आता बाई रात्री चालू असते 9-10 वाजेपर्यंत. आपण जर 4-5 वाजता गेलो तिथं तर आपण फिरू शकतो ना, आणि मग आपण जेवण करायचं झोपून जायचं. पण मग राहायचं ठिकाण आहे बाई, अबे राहायला जागा आहे हो तिथं, राहायला आहे ना, लॉज आहे तिथं, दुकान आहे, भाड्यानं देते लोक राहासाठी. कारण तिथं लोक राहायलाच जाते, 2-2, 3-3, 8-8 दिवस राहते लोक तिथं. तर वैशाली ताई जमलं मग आपलं आता, आहे की नाही? 2-3 दिवस येऊच नाही आपण घरी, तिथंच राहू. एखाद्या दुकानात घेऊन जाणं तिथं कायचं, राह महिनाभर, मजा येते अजून नाही. 2-3 दिवस राहिल्यापेक्षा तुम्ही 2-3 दिवस राहा. तो राहते काय राजेश, त्याला काम आहे ना त्याचे. आता ह्या फ्री झाला विनोद, पण राजेशले काम नाही काय? तो तर 1 दिवस नाही राहिले पाहत, कुठं येते पळत तिकून. आता बाई राजेशजीनं घरी केली कोणी तर त्याला पाठवूनच द्या तुम्ही. हा जा म्हणून तुम्ही घरी, आम्ही थांबतो म्हणून इथं. जा ना मग आता, इथंच गोष्टी करशील काय त्या काकूच्या घरी सापडते ना, नाही सापडत कोणी. हा चालली वैशाली ताई. पहिली गोष्ट गोष्टीला गेली तर हारतच नाही, जिथूनच येते. हा एवढ्या गोष्टी बापा हिच्या वयात होतो आम्ही तर आम्हाला तर बोलता ये नाही. इले तर बस काय म्हणते तर भल्ली बोलते बापा हे. आता बाई तिच्या यानच होते काही गोष्टी आपण म्हणतो, पण हा नाही तर आपल्याला तर काही कोण्या गोष्टीची घेणी देणीच नसते. हो हाय घे खरं म्हणा. अमाय छायरे न जवायला नाही सांगितलं का वा, त्याला सांगतो ना. हा आजूबाजूच्या बाईला सांगून राहिले, नंदीले ना नंद्याला नाही सांगत काय? त्याला घेऊन जा, त्याला बरं वाटत, तेच कोणासोबत जातात नाही तर मग. अरे हवा त्या बाई म्हणा लागन मोहिनीले, हा छाया ताईला सांग म्हणून. नाही तर कसं आहे आपल्याला तेवढीच मजा येते अजून. नाही तर त्या म्हणून ह्या गेल्या म्हणून मला म्हटलंही नाही म्हणून येणं जरासं बापा. मग नाही तर काय तर आजूबाजूचे लोक नेऊन राहिल्या आणि घरातले टाकून राहिल्या, असं कसं असं जमत असते काय? एखादी गाडी जास्तीची सांगा लागन तर, पण सगळेच न्या. त्याला परीतले सुमितले त्यालाही न्या, छायाले त्या जवायला त्यालाही न्या. तिचे सासू सासरे येत असं त्यालाही घेऊन जा.
जेवढे जास्त जण राहील तेवढी मजा येईल तुम्हाला. असं 2-4 जणात कोणती मजा येत असते तिथं. हा त्या बाई म्हणतो मी तिले. पाय आज गरज आहे तर आज ह्या काकू बाहेर नाही बसले, आज घरात आहे वाटते. आणि आज सुमन काकूही नाही इथं. एक काय ना दोघीला सांगणं झालं असतं. दोघीच्या घरी कायले फिरायला लागलं असतं मला आता. नाही तर बसल्याच राहते दोघी जणी दरवाजात. पुष्पा काकू, पुष्पा काकू, पुष्पा काकू, काय म्हणतो बा मोहिनी? काय म्हणून राहिली? आवाज देऊन राहिली, अंदर काऊन नाही आली? मग दरवाजा उघडा आहे, सारा आहे, आणि बाहेरूनच आवाज देऊन राहिली. पुष्पा काकू, आम्ही कधी सगळेजण घरचे बैरमले चाललो. तुम्हाला चलाच आहे काय? चलाच असेल तर चला. गाडी गिडी सांगूनच राहिलो. म्हटलं अजून म्हणान म्हटलं मग तुम्ही का आम्हाला तर म्हटलंच नाही. तर काकाजीनं तुम्ही जर चलत असाल तर चला मग. अमाय आता कसं काय काढलं तुम्ही बैरमले जायचं हे? मला तर मन आहे बिचारे, पण आता ते काकाजी काय म्हणते ना काय नाही त्याला विचारून पाहा लागल ना. आणि कधी चालल्या मग? आज विचारतो बापा मी त्याला. आज नाही काकू, आत्ता विचारा. संध्याकाळी जायचं आहे. आता हे रात्रीच ठरलं आमचं, म्हणून तर आता सकाळी सांगायला आले तुम्हाला का चला म्हणून. काकू तुम्ही सुमन काकू त्यालाही म्हणतो, तुमच्या पोराला सुनीला घेऊन घ्या म्हणतो. जैले चलाच आहे. मग म्हणाल तिकून आल्यावर आम्ही का पाय बापा नेलंही नाही, आम्हाला म्हटलंही नाही चला म्हणून. अहो तू तर बरोबर आहे मोहिनी, आता त्या म्हटलं त्या बरोबर केलं बाई. पण मला तर ह्या माणसानं हो म्हटलं पाहिजे का नाही? माणसाच्या हाती राहते ना बाई. पैसे गिशे नाही पाहिजे खर्चाले. अन का रात्री जाताना मग वापस कधी येशील बापा? सकाळी जाऊन रात्री वापस यायला लागते तिथून. तर पाहिलं आहे मी बैराम तसं 1-2 डाव गेली आहे मी पहिले. आता तर ह्या माणूस कुठं नेत नाही तर काही जाणं होत नाही. पण पहिले पाहिलंय सकाळी जाऊ आम्ही, संध्याकाळी वापसच जाऊ. अहो काकू सकाळी जाऊ संध्याकाळी नाही, 2 दिवस राहायचं आपल्याला तिथं. 2 दिवस राहू मस्त मजा गिजा करू तिथं आणि मग वापस येऊ. अमाय बाई रात्री राहील नका हो तिथं. मग राहिले जागा जागा इथं लागन तिथं. राग यायला आहे म्हणा सोय तिथं, फक्त पैसे खर्च करायला लागते बा. हो तर मग करू ना काकू, पैसे खर्च करू तर वाचतं. खर्च करायला तर चाललोच तिथं आपण. चला मग सांगता काय मला? लवकर सांगा, अर्ध्या घंट्यात. मग गाडी सांगायला बरं होते. हो सांगतो ना, येतो तुझ्या घरी सांगायला मी. कोण कोण आहे? पण कोण कोण आहे? माझ्या घरचे पूर्ण आणि तुम्ही आणि सुमन काकूच्या घरचे कोण येते? तर झालं एवढेच जण आहे. ठीक आहे बाबा, मग म्हणतो मी येईल. आता घरीच येतो काकाजी तसे, तर त्याला म्हणतो चला म्हणून दोघे जण. हा म्हणा लवकर, मी चालली आता सुमन काकूच्या घरी. मला लय काम आहे अजून. सामान भरभार करायला लागते तिथं स्वयंपाक करायसाठी. काय बाई सुने सरलाबाईची वक्तातच नसते जशी कुठे झाले. सरलाबाई बी काही रोकटोकच नाही करतील. काय म्हणावं आता सरलाबाईला म्हणावं काहीच्या सुनीले म्हणा. जाऊ दे म्हणून पाहतो तिच्या आणि आपली तरी हौस माऊस पुरी होऊन जाईल जराशी. मलाच तयार करायला लागून राहिलं सगळे, जसं काही माझ्या लग्नच आहे काय? चालता काय मलाच जरुरी आहे जसं. असं नाही, माझ्या नवऱ्याला चांगला असताना 2 जण गेलो असतो, मस्त मस्त हिंडलो फिरलो असतो. कायले लोकांनी नेलो असतो एवढ्या मोठ्या. पण नाही, माझ्या घरचा माणूस ढंगाचा नाही तर काय करू आता? सुमन काकू, सुमन काकू. मोहिनी होय का बा? बोल काय म्हणत होती? सुमन काकू काऊ तब्येत नाही का चांगली तुमची? नाही व जरासं कणकण लागून राहिलं बिचारे, बरंच नाही लागून राहिलं. काय म्हणत होती तू? बोल ना. तुमची सुन्न पोरगं गिरगं कुठं गेलं? कुठं जातीन? हाय ना घरात नाही तर काय तर तो गेला बाहेर. ते आहे घरात कामं करून राहिली, शिकून राहिली बापा. आता गती तिला शिकवताच मी बिमार पडून राहिली. शिकली ना काकू? ते कायची शिकते व? ते शिकता तर मी तर बिमार पडली बापा. तिला शिकवता माझ्याच नाकात येऊन गेले. पण ते काही शिकून नाही राहिली. तू काय म्हणत होती? बोल ना. अहो काकू आम्ही सगळेजण बैरमले चाललो म्हटलं. चलता काय तुम्ही? चलत असन तर पहा, तुमच्या सुनीले पोराले सगळेले म्हणा आणि चला मग. कधी चालले व बैरमले? आज संध्याकाळी चाललो काकू. चलत असन तर चला मग. म्हणतो बापा मी येईल आता. जाच आहे का काय तर? हो म्हणा मग लवकर आणि सांगायला या मला घरी. हो येतो सांगायला. असं आहे, मलाच म्हणायला लागते सगळेले म्हणाले जा लागते. आता कोण राहिलं असन राहू द्या, आता कोणी राहिलं असन तर मी माझं सामान भरभार करतो आता आणि बस. ज्याला याचंही असन तर स्वतः येईल, नाही तर मग एक फोन घरून लावून देईन. आता काही घर कोणाच्या घरी मी फिरत नाही बाबा. इले नसत्या उचापत्यात सुचते मोहिनीले. कोण तयार झालं हो मग मोहिनी? कोणाकोणाला म्हटलं मग चला म्हणून? आता बाई पुष्पा काकूले म्हटलं आणि काकाजीले म्हणा म्हटलं, सुमन काकूले म्हटलं, तुमच्या पोराला सुनीले म्हणा म्हटलं. असं म्हटलं बा. आता कोण हो म्हणते काय म्हणते मला घंटाभरात सांगा म्हटलं येऊन. मग गाडी गिडी सांगायला बरं होते म्हटलं. हो तर छायाला ये ना, त्या जवायला फोन लावून द्यायचं एक. त्याला घेऊन जा. तिचे सासू सासरे येत असेल तर त्याला घेऊन जा. काय म्हणतील ते म्हणून पाय म्हणून सगळे चालले म्हणून आणि मला नाही फोन केला म्हणे एखादा म्हणून. अरे हो आता बाई बरोबर आहे तुमचं, मना तर लागन त्याले. बरं मी करतो, फोनही करतो त्याले आणि अंदर सामानही भरभार करतो नाही काय? हो कर जा. वैशाली ताई काय करून राहिलं? काय बाई हे कायसाठी केलं? हे कायसाठी केलं म्हणजे? हे पोतोय ना बांधून ठेवलं, सामान नाही पाहिजे काय? तू कधी करशील ना काय करशील? तुला तर फिरणंच नाही सरून राहिलं. मग मी म्हटलं घेतो आता करून एक तयारी. सगळं टाकलं आता याच्यात, भांडे कुंडे तिखट मिठापासून हे पीठ गव्हाचं, भाकरीचं पीठ आणि काय म्हणते तांदूळ, सगळंच टाकलं याच्यात आता. आणि काही आठवण राहिली असेल तर एखाद्या बॅगेत भरून घे अजून तुले. मी आता सगळं टाकलं बाई आता. आठवण गंज घेऊन तावा गिवा सगळंच टाकलं. खरंच वैशाली ताई किती फिकर आहे हो तुम्हाला बाईवाली. मी तिकडे गेली तर बातच करू नाही घेतलं तुम्ही एवढं मोठं. आता मला तर करायच लागत होतं हे, आणि मला कधी एवढे आठवण नाही राहत वैशाली ताई. पण खरंच तुम्ही पण खरंच लय चांगले आहे. पण अगं तर जाईपर्यंत राहतेच काही ना काही. पहिलेच करून ठेवा लागते, वेळेवर काहीच होत नाही. मग धावपड होते. मग एक राहते तर एक नाही राहत,
असं राहते. तसं तिथं भेटतेच म्हणा काही ना काही. एवढी मोठी जत्रा आहे तर काही ना काही तर भेटणच नाही. अहो सारच भेटते तिथं, पण पैसे नाही खर्च करायला लागत काय. पैशासारखा पैसा जाते ना, मग घरून नेलं तर बरं राहते. का हो त्या बाकीच्या बाहेरच्यासाठी तुम्हीच घेतलं काय सगळं? त्याने घेईन काय त्याच्यासाठी काही? आता बाई मी आगळ पगळ टाकून दिलं सगळं. हा आता कोणीही जेवो त्याच्यात ना कोणीही राहो, काय करायला लागते? खाल्लं तर खाल्लं, काय बिघडते जरासं खाल्लं इथं कोण? बरोबर आहे आता बाई वैशाली ताईचं. आता तुम्ही सांगा आपल्यासोबत राहीन ते तर त्याचा स्वयंपाक काय अलग करावं काय आपण? का तेले म्हणाव सोबत न्यावं आपण? तेले म्हणावं काय का तुम्ही अलग करा तुमच्यासाठी आणि आम्ही खातो फक्त एवढं आमच्यासाठी, आम्हीच आणलं फक्त घरून, तुम्ही आणलं नाही असं म्हणावं काय आता बाई तेले? नाही असं दिसत नाही म्हणावं म्हणा. बरं ठीक आहे, करा मग, करा लवकर लवकर आटपा. आता बाई पिठे लावलं, भाजी वरणही लावलं, भातही लावला आणि भाजी टाकली. आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या. वैशाली ते झालं एवढं मी येईपर्यंत बाई ना? हो झालं सगळं, बरबारही झालं, स्वयंपाकही झाला, सगळंच झालं. असं आहे, जाऊ असं तर तुमच्यासारखी वैशाली ताई खरंच. पण झाली मग आता आपली तयारी नाही? आता फक्त आपल्याला गाडीत बसणार निघणार नाही? बरोबर आहे, मग झाली आपली तयारी. अहो पहिले त्याला विचार गाडी सांगितली काय तर. आता बाई सांगितली म्हणते गाडी गाडी तयारच आहे म्हणते आणि चांगले 10-12 जण बसते म्हणते त्या गाडीत. आता जमलं मग, झालं मग, करा मग पटापट तयारी करा, जेव्हा गिवा घरी आणि जा मग. जा काय जा आता बाई, तुम्हाला या लागते. तुम्ही काय करता घरी? तुम्ही नका राहू, तुम्हालाही नेतो आम्ही. हट बापा मी काय करू तिथे येऊन, तुम्ही जा. नाही आता बाई तुम्ही चला ना. आता कसं आहे सोबत सोबत जाणं होते आपलं सगळ्याचं. अहो वैशाली तुला माहित नाही का आपलं घर भरलं आहे? हा कोणी ना कोणी घरी पाहिजे बाई. हा तुमचे मामाजी अजून कातावर ना, त्याचे चालू आहे कामं, मजूर आहे वावरात. अन ते गेले मी गेली आणि मी गेली त्याला घरी ठेवलं तर त्याच्या खाण्यापाण्याचा आकात नाही होईन काय? हा दोघंही गेलो तर मग आपल्या याचा आकात होईल. म्हणून म्हणतो तुम्ही चालले जा, मग पाहू लागन तर मग जाऊ आपण सोबत. ठीक आहे आता बाई मग. झाली बा आमची तयारी आता बैरमला जायची. सगळी तयारी झाली, गाडी सांगितली, सामानही भरलं, सगळंच झालं. आता उद्या आपल्याला डायरेक्ट गाडीत बसणार आणि बैरमात पोचणार. तर याच्यासाठी आता तुम्ही पाहत राहा आपले व्हिडिओ आवर्जून. आणि काही राहिलं असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये काय काय घ्यायला लागते, अजून काय काय करायला लागते तयारी. कारण आम्ही तर पहिल्यांदाच चाललो बारावटीसाठी, तुम्ही गेलेच असाल, आपले विदर्भातले लोक आहे शेवटी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत, आणि उद्याचा व्हिडिओ नक्कीच पहा बरं. चला मग भेटू आपण आता उद्या. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आपलं नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते, ते पण पाहायला विसरू नका. बाय बाय.